यवतमाळ येथील पांढरकवडा मार्गावरील मुस्लिम कब्रस्तानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण हटविण्याची मागणी सध्या करण्यात आलेली आहे। यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोड परिसरातील मुस्लिम कब्रस्तानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्षांपासून झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून सदर अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे। या संदर्भात प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक मोहम्मद शाकीर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी, जाफर नगर, शर्मा लेआउट, ऐबाब नगर, रशना सोसायटी व आदी मुस्लिम बहुल भागातील नागरिक ईदची नमाज अदा करण्यासाठी तसेच कब्रस्तानात ये जा करण्यासाठी पांढरकवडा रोडवरील मुख्य गेटचा वापर करतात। मात्र या ठिकाणी एका पानपट्टेरी चालकाने सिमेंटचे ओटे बांधून अतिक्रमण केल्याने मुख्य रस्ता अरुंद व अडथळायुक्त झाला आहे। विशेष म्हणजे या दिशेने शहरातील अनेक दूरवरच्या मुस्लिम बहुल भागातून मय्यत घेऊन येणाऱ्या नागरिकांना सध्या कुंभारपुरा परिसरातील अत्यंत तंग आणि गर्दीच्या रस्त्याने जावे लागत आहे। त्यामुळे अंत्ययात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। अतिक्रमण हटवून मुख्य गेट परिसरातील व्यवस्थित रस्ता व प्रवेशद्वार विकसित केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे। दरम्यान नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष शकील अहमद व स्थानिक नगरसेवक मोहम्मद शाकीर यांच्या पुढाकारातून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून मुस्लिम कब्रस्तानच्या मागील भागात सध्या झाडे झुडपे हटवून स्वच्छता मोहीमही राबवण्यात येत आहे। कब्रिस्तान परिसर सुस्थितीत ठेवण्यासाठी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत आहे। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।